पुण्याची फेमस असणारी पुणेरी मिसळपाव. तर पुणेरी मिसळपावची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते. ताजा व फ्रेश मसाला बनवून मस्त अशी झणझणीत आज आपण मिसळपाव बनवूया. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मसाला बनवायचा आहे. तर इथे मी 4 कांदे असे जाळीवरती भाजून घेत आहे. तर कांदे भाजून घेतल्यानंतर इथे 2-3 टोमॅटो आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत. नंतर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, सुक्या खोबऱ्याची, तीही आता छान खरपूस भाजून घेतलेली आहे. तर आता हे सर्व भाजून झालेलं आहे. आता आपण खडे मसाले बघूया. तर खडे मसाल्यामध्ये इथे मी अख्खे धने, जिरे, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरी आणि मसाला वेलची, हिरवी इलायची हे सर्व खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे बारीक करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्येच आता आपण सुकं खोबरं घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊया. तर हे वाटण बारीक करून घेतल्यानंतर आता आपण यामध्ये घालूया भाजलेलं टोमॅटो आणि भाजलेला कांदा घालायचा आहे आणि नंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे वाटण आपण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेणार आहोत. तर इथे वाटण तयार आहे, फ्रेश मसाला तयार आहे. तर इकडे मी मटकीही घेतलेली आहे. तर इथे आपण आता मिसळ बनवायला सुरुवात करूया. तर तेल घातलेलं आहे, 4 चमचे जिरे घालायचे आहेत, भरपूर कढीपत्ता घालायचा आहे आणि जे आपण वाटण केलेलं होतं तेही घालायचं आहे. वाटण तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण मसाले ॲड करणार आहोत. तर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी घातलेली आहे, घरचा काळा मसाला घातलेला आहे, गरम मसाला घातलेला आहे आणि हळद थोडीशी घातलेली आहे. तेल सुटेपर्यंत चांगलं हे वाटण आपण भाजून घेतलेलं आहे. तर यामध्येच आता आपण मोड आलेली मटकी घातलेली आहे. तर मटकी छान परतून घेऊया मसाल्यासोबत. नंतर इथे गरम पाणी वापरायचं आहे. तर लक्षात असू द्या, कोणतीही रस्साभाजी असू द्या त्याला गरम पाणी वापरायचं आहे. तर इथे आपण आता मटकीची रस्साभाजी शिजवून घेऊया. तर इथे आपली मटकीची रस्साभाजी छान शिजलेली आहे. आता वरतून कोथिंबीर घालूया. चवीपुरतं मीठही घातलेलं आहे. तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया. तर इथे मस्त अशी झणझणीत मिसळसाठी मटकीची रस्साभाजी तयार झालेली आहे. तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊया. तर मस्त तरीदार अशी ही मिसळ आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर ही मस्त अशी झणझणीत पावासोबत खायला खूप टेस्टी लागते. तर वरून भरपूर असा फरसाणा घालायचा आहे किंवा शेवही घालू शकता तुम्ही आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर अशा पद्धतीने मी आज पुण्याची फेमस असणारी पुणेरी मिसळपाव बनवून तुमच्यासोबत शेअर केलेली आहे.